बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजनं. वरळी हिट अँड रन प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. या घडीची मोठी बातमी आहे. आरोपी मिहिर शहानं दारू पिऊन अपघात केल्याचं समोर आलेलं आहे. अपघातापूर्वी तो 2 ठिकाणी दारू प्यायला थांबलेला होता. जुहू परिसरात असलेल्या तपस बारमध्ये मिहिर शहानं 3 मित्रांसोबत मद्यप्राशन केलं. दरम्यान मिहिरचा ड्रायव्हर राज ऋषी याच्या चौकशीत हे देखील उघड झालंय की हे लोक घटनेच्या दिवशी मरीन ड्राईव्हला भेट देण्यासाठी गेले होते. त्यानंतर मालाड आणि बोरिवली दरम्यान दुसऱ्या ठिकाणी मिहिर शहा दारू प्यायल्याचं तपासात समोर आलेलं आहे. मात्र राज ऋषीने नकार दिलाय. राज ऋषीलाही दारू पिण्याबाबत विचारलं होतं पण त्याने नकार दिला. त्यानंतर मिहिरनं दारू पिऊन कार चालवत एका दुचाकीला धडक दिली, ज्यात एका महिलेचा मृत्यू झालेला आहे. आता वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना सुरुवात करूया. विधान परिषद निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं आमदारांना व्हीप जारी केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून व्हीप जारी करण्यात आलाय. 11 आणि 12 जुलैला कामकाजाकरता उपस्थित राहावं अशा प्रकारचा व्हीप काढण्यात आला. कुलाबा इथल्या हॉटेल ताज प्रेसिडेंट इथं भाजप आमदारांची बैठक होतीये. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस भाजपच्या सगळ्या आमदारांना मार्गदर्शन करतायत. भाजपकडून सगळ्या आमदारांना व्हीप जारी करण्यात आलाय. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दगाफटका होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांना अंधेरीमधील द ललित हॉटेलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये आमदारांनी पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आपले दोन्ही उमेदवार निवडून आणण्याची भूमिका घेतली. बैठकीमध्ये उद्या मतदान कसं करायचं याबाबत चर्चा तसंच आमदारांकडून सराव देखील करून घेण्यात आला. पूजा खेडकर यांना व्हॉट्सॲपवर नोटीस पाठवण्यात येणार आहे. खासगी कारवर अंबर दिवा बसवल्याने 26,500 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे अशी माहिती मिळते. पुणे पोलीस कार ताब्यात घेऊन कारवाई करणार असून दंड भरला नाही तर मोटर व्हेकल ॲक्टनुसार कारवाई केली जाणार आहे. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिममध्ये बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मी वाशिम जिल्ह्यात रुजू होतीये, त्याचा मला आनंद आहे. मला त्याबाबत काही अधिकृतरित्या बोलता येणार नाही असं त्या म्हणाल्या. पुण्यातील घरावर कारवाईबाबत मला काही माहिती नाही असंही त्यांनी सांगितलं. वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांच्या खासगी कारवर लावलेल्या अंबर दिवा चांगलाच वादात आलाय. वाशिम इथं परिवीक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यावर त्यांना जीप देण्यात आली. त्यावरील अंबर दिवा त्यांनी काढून ठेवल्याची माहिती मिळते. वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईनं पुणे पोलिसांना दमदाटी केल्याचं समोर आलंय. पूजा खेडकरांनी त्यांच्या खासगी कारवर अंबर दिवा लावल्यानं त्या कारवर कारवाई करण्याकरता गेलेल्या पोलिसांना आईनं दमदाटी केली. सगळ्यांनाच आतमध्ये टाकेन असं बोलत पूजा खेडकरच्या आईनं दमदाटी केली. तसंच पोलिसांना गेट बाहेरच उभं केल्याचं दिसून आलं. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंची चौकशी होणार आहे. नितेश राणे यांनी दिशाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी चौकशीची मागणी केली होती. दिशा सालियन हिची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा त्यांनी केला होता. या संदर्भात आपल्याकडे पुरावे असून संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली होती. दरम्यान मुंबई पोलिसांकडून नितेश राणे यांना चौकशीकरता हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबईत विजेचा स्मार्ट मीटर रद्द केला पाहिजे अशी मागणी करत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बीकेसीत मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासंदर्भात 2 दिवसांपूर्वी परवानगी मागितली होती, पण पोलिसांनी परवानगी नाकारल्यावर आक्रमक कार्यकर्त्यांनी बीकेसी पोलीस स्टेशन बाहेर निदर्शनं केली. लंडनमधून आणलेली शिवरायांची वाघनखं 19 जुलैला साताऱ्यातील म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहेत. ही माहिती दिली मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत. वाघनखं आणण्याकरता 14 लाखांचा खर्च आलाय. 7 कोटींचा खर्च करणार हे असत्य आहे असं मुनगंटीवार म्हणाले. इतिहासाचा अभ्यास नसलेला सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्राला मिळाला.
अशी टीका इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांनी केली। वाघनखांबाबत मुनगंटीवार सभागृहाच्या पटलावर धडधडीत खोटं बोलले असा आरोप करत आधी त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा असा सल्ला सावंतांनी मुनगंटीवारांना दिला। धनगर समाजानं हाक दिली तर कोट्यवधी मराठे आंदोलनात उतरतील असा शब्द मनोज जरांगे पाटील यांनी दिला। बीडमध्ये दाखल झाल्यावर जरांगेंनी धनगर आरक्षणाकरता उपोषण करणाऱ्या आकाश निर्मळ यांची भेट घेतली। लक्ष्मण हाकेंचं आंदोलन भुजबळांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। गेल्या 14 दिवसांपासून लातूरच्या अहिल्याबाई होळकर चौकात धनगर समाजाकडून एसटीतील आरक्षणासाठी उपोषण करण्यात येत आहे। मात्र अद्याप सरकार व प्रशासनाकडून या उपोषणाची दखल घेतली गेली नाही। त्यामुळे आक्रमक कार्यकर्त्यांनी लातूर बीड महामार्गावर 3 तास रास्ता रोको केला। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा उद्या मुंबईत पार पडणार आहे। मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 12 जुलैला शाही विवाह सोहळा होतोय। 12 जुलै ते 14 जुलै विविध कार्यक्रम आहेत। या शाही विवाह सोहळ्यात जगभरातून सेलिब्रिटी, बिझनेसमन, राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत। या सोहळ्याकरता जिओ सेंटर सजवण्यात आलंय। अँटिलिया ही सजलंय। सरकारनं मराठा आरक्षण दिलं नाही तर मी नाव घेऊन सांगणार त्यांना पाडा। आपण कुणीही उमेदवार देऊ त्याला साथ द्यायची असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं बीडमध्ये। त्यांची लोकसभेला जिरवली आहे, विधानसभेलाही पुन्हा एकदा जिरवायची। मराठ्यांचं नुकसान करणाऱ्यांना माफ करायचं नाही। मराठ्यांना विरोध करणारा मराठा असला तरी त्याला विरोध करायचा, त्याला सत्तेत जाऊ द्यायचं नाही असं जरांगे म्हणाले। आमचा विरोध फक्त छगन भुजबळांना आहे, कारण त्यांनीच मराठा आरक्षणाला विरोध केला। माझे हातपाय तोडायची भाषा करता, तुमचे एका बुक्कीत दात पाडेन असा इशारा त्यांनी भुजबळांना दिला। मराठ्यांच्या नोंदी सुद्धा रद्द करा अशी मागणी त्यांनी केली। त्यांना पाडायचं आहे असं आवाहन जरांगेंनी केलं। तुम्हाला राज्यात किंग राहायचंय, जिल्ह्यात किंग राहायचंय, मग मराठ्यांना गोड बोला अशा शब्दात मनोज जरांगेंनी नाव न घेता मुंडे भावा बहिणीला टोला लगावला। तुम्ही जातीवाद करणार, मतं मराठ्यांची घेणार, शिरूर, आष्टी, गेवराई जवळच्या पोरांना मारणार, पण आमची शांतता आणि संयम आहे म्हणजे आम्ही भीतो असं तुम्हाला वाटतं का, असं म्हणत त्यांनी एकच हल्लाबोल केला। 13 जुलैला मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे। रॅलीची पूर्ण तयारी करण्यात आली असून रॅलीचा समारोप क्रांती चौकात होणार आहे। या सभेकरता 500 स्पीकर्सची सोय करण्यात आली आहे। जरांगे पाटील यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर वाहतुकीत बदल करण्यात आलाय। जालना रोड पूर्णपणे बंद राहणार आहे। रॅलीकरता संपूर्ण मराठवाड्यातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने येणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीत सहभागी झाले। ज्यांना बीड जिल्हा शांत राहावा असं वाटतं ते सर्वजण रॅलीत आले, जे आले नाहीत त्यांना विचारा का आले नाहीत असं म्हणत त्यांनी मुंडे बहीण भावावर निशाणा साधला। जरांगेंची मागणी लोकसभेत मांडणार असं ते म्हणाले। कल्याणमध्ये नियम धाब्यावर बसवून टोईंगवाल्यांनी मनमानी सुरू केली आहे। नागरिक संतप्त आहेत। नियमाविरोधात दुचाकी उचलणाऱ्या वाहतूक पोलिसाला स्थानिकांनी अडवलं आणि जाब विचारला। बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आमरण उपोषण सुरू केलंय। सोयाबीनला 8,000 रुपये, कापसाला 11,000 रुपये प्रति क्विंटलचा दर देण्यात यावा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी हे आंदोलनकर्ते करत आहेत। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी लातूरच्या औसा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला। शेतकऱ्यांना 100% पीक विमा द्यावा, निराधारांचं अनुदान 1,500 वरून 3,000 करावं अशा विविध मागण्या करण्यात आल्या। सरकारनं मागण्यांवर सकारात्मक विचार न केल्यास मंत्रालयात घुसण्याचा इशारा तुपकरांनी दिला। धुळे जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्य बस स्थानकाची दुरवस्था झाली आहे।
बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी खड्डे पडले असून खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचलंय। डबक्यांमधून वाट काढत प्रवाशांना प्रवास करावा लागतो। हिंगोलीच्या इडोळी गावातील शेतकरी रमेश जाधव यांनी चक्क आपल्या शेतात उपोषण सुरू केलंय। जमिनीच्या फेरफारासह इतर कागदपत्रांसाठी तलाठ्याकडून अडवणूक होती असा आरोप शेतकऱ्यांना केलाय। अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरील अर्धवट छतामुळे प्रवाशांची गैरसोय होतीये। दुसरीकडे प्लॅटफॉर्मवर अनेक ठिकाणी गवत उगवलंय। प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 2 वर लाद्या निघाल्यात, त्यात पावसाचं पाणी साचतं। अशा दुर्गंधीयुक्त प्लॅटफॉर्मवरून प्रवाशांना प्रवास करावा लागतोय। लवकरात लवकर प्लॅटफॉर्मवर निघालेल्या लाद्या बसवाव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे। सिंधुदुर्गात पुन्हा एकदा डी.एड बेरोजगार आणि सरकार असा लढा सुरू आहे। डी.एड बेरोजगारांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केलं। स्थानिक डी.एड बेरोजगार पदवीधारकांना गुणवत्ता मेरिटवर शिक्षण सेवक म्हणून नियुक्त करण्यात यावं, तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्याला डोंगरीचे निकष लावण्यात यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या। समृद्धी महामार्गाला भेगा पडल्याचं समोर आलंय। नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीकरता खुला करून अवघं 1 वर्ष झालंय, तोच या महामार्गाला भेगा पडल्यात। छत्रपती संभाजीनगर पासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंज जवळ 3 सेंटीमीटर रुंदीच्या 50 फूट लांबीच्या भेगा पडल्यात। धुळ्यातील पांझरा नदी पात्रात शालेय पोषण आहाराची पाकिटं आढळून आली। पोषण आहाराची विल्हेवाट लावून पाकिटं नदीत फेकल्याचा संशय व्यक्त केला जातोय। आता महिला आणि बालविकास विभाग चौकशी करून कारवाई करणार आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो। सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची सुविधा नागरिकांना दिली जाते, मात्र यावल तालुक्यात खासगी सेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट सुरू आहे। यामुळे ग्रामपंचायतीने नेमणूक केलेल्या आपलं सरकार सेवा केंद्राला मोठा भुर्दंड सहन करावा लागतोय। खासगी सेवा केंद्रावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। गोव्याच्या मनोहर इंटरनॅशनल मोपा विमानतळावर टॅक्सी चालकांच्या 2 गटात हाणामारी झाली। गोवा माइल्स आणि स्थानिक टॅक्सी चालकांमधील वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांनी अखेर मध्यस्थी केली, वाद मिटवला। सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन नवी दिल्ली यांच्या वतीने विविध राज्यात मॅथ्स, सायन्स आणि जनरल नॉलेज संदर्भात परीक्षा घेतल्या जातात। या परीक्षेत बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी इथल्या शाळेच्या 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। या विद्यार्थ्यांना परीक्षेत मोठं यश मिळालं। दुधाला अनुदान मिळत नसल्याने जळगावात मवियानं रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध केला। जळगाव जिल्ह्यातील 3ही मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। एकतर मंत्र्यांनी शेतकऱ्यांना न्याय द्यावा अथवा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। अंबरनाथ नगरपालिकेच्या भंडार विभागाचे प्रमुख सचिन गायकवाड यांना मारहाण करण्यात आली। अंबरनाथ वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष प्रवीण गोसावी यांनी गायकवाड यांना मारहाण केल्याचा आरोप आहे। या विरोधात अंबरनाथ पालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय। भाजपच्या माजी जिल्हा परिषद सदस्य माधुरी अत्तरदे आणि त्यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांनी जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। पाटलांच्या तक्रारीनंतर जमिनीवर दिलेली स्थगिती हटवून शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घेण्याची मागणी अत्तरदे दाम्पत्याने केली आहे। शिंदे गटाच्या आमदाराविरुद्ध भाजपच्याच माजी जिल्हा परिषद सदस्य महिलेच्या उपोषणामुळे जळगाव जिल्ह्यात महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे। अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करण्याच्या मागणीकरता नांदेडमधील नरसी गावात रास्ता रोको करण्यात आला। अनुसूचित जातीचं अ, ब, क, ड असं वर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या 11 दिवसांपासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकस्वराज्य आंदोलन संघटनेकडून उपोषण सुरू आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। अमरावतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण होले यांनी दर्यापुरामध्ये शेतातील टॉवरवर चढून आंदोलन केलं। शेतकऱ्यांना 2023-24चा पीक विमा अद्यापही मिळाला नाही म्हणून हे आंदोलन करण्यात आलं। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।
Hotel Management with AI. Join International Institute of Hotel Management. मी इथून 2 पाऊंड बी चालू शकत नव्हती. मांडी घालून मी अशी खालती पण बसू शकत नव्हती. औषध इतक्या पैशाची घेतली आहे मी, पण आराम नव्हता पडला. अमृत नोनी अर्थ प्लस घेतल्यामुळे मला खूप आराम झाला. म्हणजे जो आळस होता माझावाला तो पूर्ण निघून गेला आहे. झाडू बी लावून घेते, सोबतच फरशी पुसून घेते. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी ऑर्थो प्लस। Amazon Prime Day है 20 और 21 जुलाई को। इलेक्ट्रॉनिक्स और एक्सेसरीज पर पाइए 80% तक की छूट। नो कॉस्ट EMI और एक्सचेंज ऑफर्स। Amazon Prime Day। Join Prime now। I am the next big star. Here I come, here I come. Hear me now. I am the next big star. Redmi 13, the true 5G star. ठेवींवर आकर्षक व्याज आणि सुरक्षितता देणारी तसंच अपंग, विधवा, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिकांना 0.5% व्याज जास्त, 10 लाख सभासदांचा विश्वास, श्री रेणुका माता मल्टीस्टेट। पता है रमी सर्कल पे टर्बो रमी का सिर्फ एक गेम खेलकर आप जीत सकते हो एक लग्जरी SUV और एक गेम। इट्स ट्रू, बस एक गेम जीतकर आपको मिल सकती है SUV, कार, बाइक या इनमें से कोई भी प्राइस। तो अभी जाइए और खेलिए रमी सर्कल पर। इस खेल में आदत लगना या आर्थिक जोखिम संभव है, जिम्मेदारी से खेले। महिला मंडळ केवड्याची साडी घेतली हो, तुम्ही खुश राहाल। केवड्याची साडी आणा, कोणच वाकडं आणा। थोडं डिझाईन खराब आहे, बॉम्ब मारले सगळं। नाचू कीर्तनाचे रंगी, को पावर्ड बाय पीतांबरी देवभक्ती विठ्ठल उपासना अगरबत्ती, बायोस्टॅटचे बायोझाईन। रविवार 14 जुलै दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीज वर। बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत। आता पुढच्या बातम्या। नाशिकच्या चांदवड परिसरात 2 दिवसांपूर्वी झालेल्या हिट अँड रन प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुजरातमधून 2 आरोपींना ताब्यात घेतलं, तसंच 2 कार जप्त केल्या। अवैध दारू तस्करी प्रकरणी पाठलाग करत असताना संशयित आरोपीच्या कारनं दिलेल्या धडकेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार चालकाचा मृत्यू झाला। नाशिकमध्ये नगरसेवकाचा मुलगा अजिंक्य चुंबळेवर कोयत्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। चुंबळे याच्या प्रभागात असलेल्या हॉटेलमध्ये या हल्लेखोरांनी गोंधळ घातला। याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या अजिंक्य चुंबळेवर हल्ल्याचा प्रयत्न झाला। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या रासायनिक टँकरचा अपघात झाला। टँकर मुख्य महामार्गावरून 30 ते 35 फूट दरीच्या दिशेने कोसळला। सर्व्हिस रोडवर कोणतंही वाहन नव्हतं, त्यामुळे अपघात टळला। रासायनिक टँकर उलटल्यानं 7 ते 8 तास वाहतूक ठप्प झाली होती। वसईत दगडखाणीच्या दरीत डंपर कोसळला। चालक आणि 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला। अचानक झालेल्या भूस्खलनाने डंपर खाली कोसळला आणि त्याखाली सापडून दोघांचा मृत्यू झाला। कागदोपत्री बंद असलेल्या खदानीमध्ये होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे भूस्खलन झाल्याचा आरोप करत खदान मालकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्थानिक करतायत। पैसे दामदुप्पट करून देण्याच्या बहाण्यानं लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या बोदवडच्या तालुका कृषी अधिकाऱ्याला नंदुरबार पोलिसांनी ताब्यात घेतलं। मुंबईच्या एका पोलिसाचीही 80 लाखांची फसवणूक केल्याची माहिती समोर येते। तक्रारदारांनी या कृषी अधिकाऱ्याची तक्रार ED कार्यालयात दिल्याची माहिती आहे। नागपुरात आपली बस या शहरात सेवा देणाऱ्या बसनं एका 6 वर्षाच्या मुलीला चिरडलं। या अपघातात आराध्या नागदेवे या मुलीचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर संतप्त जमावानं बसवर दगडफेक केली। पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं। सुप्रीम कोर्टानं नीट संदर्भातील सुनावणी पुढे ढकलली आहे। केंद्र आणि NTAनं दाखल केलेल्या अहवालाची उलट तपासणी करण्यासाठी वेळ हवा असल्यानं 18 जुलैपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं घेतलाय। धाराशिव उपविभागीय अधिकारी संजय कुमार ढवळे यांच्या विरोधात प्रशासकीय कार्यवाहीचा प्रस्ताव देण्यात आलाय। जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी प्रशासकीय कार्यवाहीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवलाय। संजय कुमार ढवळेंवर काम करत नसल्याच्या अनेक तक्रारी होत्या। तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली। परत एक ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।